नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था चिकित्सालय मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल मध्ये पण आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, हे आहे आपला ज्वारीचा प्लॉट। विषमुक्त अन्न आणि निरोगी जीवन, विषमुक्त अन्न निरोगी जीवन या माध्यमातून हा ज्वारीचा प्लॉट आपण उभा केलेला आहे। याचा पहिला व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। व्हिडिओ विषमुक्त अन्न निरोगी जीवन या नावानं भाग नंबर 1 आहे आणि हा व्हिडिओ भाग नंबर 2 आहे आणि पुढची सिरियल भाग नंबर 3 येईल। तर अशा पद्धतीनं आपण ही क्रॉप लाईन कंप्लीट करत असतो। आज पहा आपला ज्वारीचा मोड जो आहे कसा टच भरलेला आहे आणि खेकड्यासारखा उभा दिसतो आहे। एक नंबर आपली ही ज्वारी आहे। विषमुक्त अन्न निरोगी जीवन, एकही खताचा दाना, कुठलंच पेस्टिसाइड फर्टिलायझर याला वापरलेलं नाही आहे। पूर्ण विषमुक्त अन्न निरोगी जीवनच्या माध्यमातून आपण हा ज्वारीचा प्लॉट उभा केलेला आहे। तर पहा मित्रांनो, एक नंबर विषमुक्त अन्न निरोगी जीवनच्या माध्यमातून आपण हा ज्वारीचा प्लॉट उभा केलेला आहे। याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलेलं आहे अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल आणि शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि चिकित्सालय क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील यांनी। तर या ज्वारीचं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला एकरी 20 क्विंटल अपेक्षित आहे। तर मित्रांनो, एकरी 20 क्विंटल उत्पादन याला कसं मिळतं याचे प्रत्येक महिन्याला आपण व्हिडिओ अपलोड करत असतो आणि त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळतो। सर्व रसिकांचे आणि सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद आमच्या या चॅनलला प्रतिसाद दिल्याबद्दल आणि आपल्या शेतीमध्ये भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घेऊन असेच आपलं शेतीचं उत्पादन वाढवावं आणि विषमुक्त अन्न निरोगी जीवन या मिशनचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा। कारण मित्रांनो, आपण अन्न निर्माण करणारे शेतकरी आहोत आणि विषमुक्त अन्न निर्माण करणं आणि विषमुक्त अन्न खाणं हाच आपला धर्म आणि हाच आपला उद्देश असला पाहिजे। आणि आपण जे विषमुक्त अन्न निर्माण करतो ते बाजारात विकतो, त्यापासून जो पैसा आपण घरी आणतो, तर त्या पैशाच्या पाठीमागे जे आशीर्वाद असतात ते खूप अनमोल असतात। त्यांची किंमत पैशामध्ये मोजता येत नाही आहे। त्यासाठी विषमुक्त अन्न निर्माण करा, विषमुक्त अन्न खा आणि विषमुक्त अन्न लोकांना खाऊ घाला, हेच आपलं ध्येय आणि उद्दिष्ट आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर समजा आपण विषमुक्त अन्न निर्माण केलं, विषमुक्त अन्न जर स्वतः खाल्लं तर आपण निरोगी राहू। विषमुक्त अन्न आपण निर्माण केलं आणि विषमुक्त अन्न जर लोकांना दिलं तर सर्व लोक किंवा आपले जे ग्राहक आहेत हे सुखरूप राहतील आणि त्यांना कुठलाच रोग जडणार नाही आणि अर्थार्थी ते आपल्याला चांगला आशीर्वाद देतील। काय आशीर्वाद देतील? अन्नदाता सुखी भव, अन्नदाता सुखी भव असा आशीर्वाद देतील। आणि जर समजा आपण इथं केमिकल वापरलं, विषरहित अन्न जर त्यांना दिलं तर त्यांच्यापासून जे आपल्याला पैसा मिळतो तर त्या पैशामुळं आपल्या घरामध्ये द्वेष निर्माण होतो। त्या पैशामुळं आपल्या घरामध्ये विघ्न येतं। कसं येतं की आपण जो विषयुक्त अन्न ग्राहकांना किंवा इतर नागरिकांना आपण जर दिलं तर ते अन्न तर ते खातात आणि ते कालांतराने आपल्याला विसरून जातात की ह्या माणसाचं, ह्या शेतकऱ्याचं आपण हे अन्न खाल्लं होतं, कारण त्यांच्या लक्षात राहत नाही आहे। पण मित्रांनो, आत्मा हाच परमात्मा आहे, त्याच्या सर्व काही लक्षात राहतं आणि ते सर्व जाणतो। कारण यत यत पिंडे तत्तत ब्रह्मांडे, तेरा सुख तो तेरे अंदर है, बाह्य चीज़ों में व्यर्थ प्रयास, जग का सुख तो क्षणभंगुर है, छूटे है उसके पुरुषार्थ। म्हणजे मित्रांनो, जर समजा विषमुक्त अन्न जर तुम्ही निर्माण केलं आणि विषमुक्त अन्न जर त्याला खाऊ घातलं तर ते सुखरूप आपला उदरनिर्वाह पूर्ण करील आणि सुखरूप त्याचं जीवन व्यतीत करील आणि आपल्याला चांगला आशीर्वाद देईल। अन्नदाता सुखी भव। आणि जर समजा विषयुक्त म्हणजे विषयुक्त असलेलं अन्नधान्य जर आपण त्याला दिलं, फवारलेलं, रासायनिक खतं टाकलेले, पेस्टिसाइड मारलेलं, तणनाशक मारलेलं, तर त्याच्यामुळे काय होईल की त्याला कॅन्सर होईल किंवा जर्जर आजार त्याला जडतील आणि जर्जर आजार जर त्याला जडले तर ते दवाखान्यामध्ये तरफडून मरेल आणि तरफडून जर दवाखान्यामध्ये तो जर मेला तर तो आपल्याला कसा आशीर्वाद देईल हे तुम्हाला माहितीच आहे। तर मित्रांनो,
अशी अवस्था आपली शेतकऱ्याची होऊ नये आणि अशीच अवस्था आज 90% शेतकऱ्याची झाली आहे. म्हणूनच आपण म्हणतो आम्ही सर्व काही करतो साहेब, पण आमच्या हातामध्ये काही राहत नाही किंवा आमची बेजारी काही संपत नाही. त्याचं कारणच ते आहे मित्रांनो की आपण विषरहित अन्न विकतो आणि विषरहित अन्न विकून बाजारातून आपण जो पैसा घरी आणतो त्या पैशाच्या पाठीमागं तो टळटळाट असतो, तो दिलेला शाप असतो. तर आपल्याला शाप नाही पाहिजे मित्रांनो. रसिकांचे किंवा जो आपला खाऊक नागरिक आहे त्याचा आशीर्वाद आपल्याला पाहिजे. कसा पाहिजे की अन्नदाता सुखी भव असा आशीर्वाद पाहिजे. म्हणूनच मित्रांनो विषमुक्त अन्न निरोगी जीवन स्वतः निर्माण करा आणि विषमुक्त अन्न खा आणि विषमुक्त अन्न खाऊन निरोगी राहा. विषमुक्त अन्न खा आणि निरोगी राहा हेच एक नारा आहे. विषमुक्त अन्न निर्माण करा, विषमुक्त अन्न खा आणि विषमुक्त अन्नच इतरांना खाऊ घाला. म्हणजे आपल्याला ॲटोमॅटिकच चांगले आशीर्वाद मिळतील आणि सर्व आपल्याला अन्नदाता सुखी भव असा आशीर्वाद देतील आणि आपली भरभराटी तिथं साध्य होईल. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. थँक्यू, धन्यवाद. धुमदार मोड, जर्मिनेशन 1 नंबर आणि यामध्ये आपण चणा पण थोडाफार टाकलेला आहे मित्रांनो, जेणेकरून आपलं डाळीचं उत्पादन पण आपल्याला तिथं द्विदल अन्नधान्य पण आपल्याला तिथं मिळून जाईल. असा हा सुंदर असा प्लॉट आहे ज्वारीचा आमचा. 1 नंबर, खूप छान.